नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री क्लासेसतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधली काही गणितं बघणार आहे. समरूपता धड्यामधली सिमिलॅरिटी. काय गणित बघा. quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is a on side BC. Line DE intersects ray AB in point T. Prove that DE multiplied by B is equal to C multiplied by T. असं इथं ABCD हा काय दिलाय, समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि दिलंय बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. ह्या BC वर हा E बिंदू आहे. कसा आहे, B डॅश E डॅश C असं दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर रेषा D ही किरण AB ला T बिंदू छेदते. रेषा ही D रेषा इकडे वाढवली तर ह्या AB रेषेला वाढवली तर कुठं बिंदू छेदते, T बिंदू छेदते असं सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला दाखवायचे. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा कसं सिद्ध करायचं बघा. आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायला लागतील आणि नंतर मग ते कोणते त्रिकोण बघा, BTE आणि CDE. हा D बिंदू आहे. कोणता बिंदू आहे, D बिंदू आहे. हे दोन त्रिकोण समोर दाखवण्यासाठी हा विरुद्ध कोण आहे तुम्ही बघा इथं लक्षात येईल तुमच्या. हा आणि हे काय आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल्स काल बघितले आपण. आता पहिल्यांदा लक्षात घेऊ, हा जो काय आहे ही रेषा आपण रफ करू तात्पुरती. ABCD काय आहे, पॅरलोग्राम. इथं लिहिलं क्वाड्रिलेटरल ABCD इज ए पॅरालेलोग्राम. चौकोन ABCD काय लिहिलं, हा समांतरभुज चौकोन आहे. आता तुम्हाला माहिती आहे हा समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोनाच्या समोरच्या बाजू कशा असतात, समांतर असतात. म्हणजे ही AB आणि ही CD काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. आणि AD आणि ही BC काय असणार आहे, पॅरलल म्हणजे समांतर असणार आहे. येते लक्षात, समोरच्या बाजू समांतर असतात. म्हणून देअरफॉर काय लिहिणार आपण, ही AB ही रेषा कोणाला पॅरलल आहे, CD ला. साइड AB इज पॅरलल टू साइड काय लिहिणार, DC. ही DC AB is parallel to DC. बाजू AB समांतर बाजू DC. पण आता ही AB बाजू काय आहे, पूर्ण काय आहे, ही BT सुद्धा आहे. त्याच्यामध्ये एक रेषा आहेत, AB आणि T एक रेषा आहेत. म्हणून काय लिहिलं, दॅट इज काय लिहिलं, AT. साइड AT इज पॅरलल टू काय असणार आहे, साइड DC. त्याला कारण काय देणार बघा, कारण काय देणार, दरम्यानता A डॅश B डॅश T. A डॅश B डॅश T येतं लक्षात. एक रेषा आहे. आता पुढे बघा, समजा इथं असं धरलं. आता एवढं लक्षात घ्या की ही AT बाजू DC बाजू काय आहेत, पॅरलल आहेत. येतं लक्षात, ह्या बाजू पॅरलल आहेत. आणि ही DT काय घेतली, त्यांची काय घेतली, रफ करतो म्हणजे बघा दिसतंय का तुम्हाला, ह्या बाजू काय आहेत, पॅरलल आहेत. आणि ही AT इज पॅरलल टू CD आणि ही DT काय आहे, DT किंवा TD त्याची छेदिका आहे. तर काय इथं जो तयार होतोय अँगल त्याला काय म्हणणार आपण, हा T अँगल हा D अँगल काय असणार आहे, समान मापाचे. त्यांनाच काय म्हणतो आपण, व्युत्क्रम कोन. काल बघितलंय ना आपण, झेड तयार होतो. दिसतोय का तुम्हाला, हा झेड तयार व्हायला ना, येते लक्षात. मग काय लिहिणार, देअरफॉर अँगल ATD इथं आधी छेदिका कोणती ती लिहिली पाहिजे. अँड TD इज ट्रान्सव्हर्सल आणि काय लिहिलं मराठीत, TD ही छेदिका आहे. मग कोणता कोण लिहिणार, अँगल ATD. देअरफॉर अँगल ATD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय लिहिणार, CDT. काय लिहिणार, CDT काय लिहिणार, कारण त्याला अल्टरनेट अँगल्स म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्यांना, व्युत्क्रम कोन. मग आता
ए टी डी च्या ऐवजी काय लिहिलं आपण बी टी डी लिहू. काय लिहिलं बी टी ई लिहिलं तरी चालतंय. येतंय का लक्षात? कारण हे दरम्यान आहेत बी टी ई. देअरफॉर काय लिहिलं बी टी ई. बघा ए टी डी म्हणजेच काय आपण लिहिलं बी टी ई. आणि हा अँगल कोणता लिहिला एकरूप अँगल सी डी. टीच्या ऐवजी काय घेतला ई पर्यंतच घेतला. कोणता अँगल घेतला सी डी ई. ह्याला नाव दिलं 1. येतंय लक्षात? आता आकृती पूर्ण करू आपण. हे 2 त्रिकोण लक्षात घ्यायचे आपल्याला. कोणते 2 त्रिकोण? हे 2 त्रिकोण लक्षात घ्यायच्यात. अँगल बी टी ई आणि अँगल सी डी ई. मग इथे लिहिलं इन ट्रायंगल. हे 2 आपल्याला एकरूप दाखवायचे समरूप दाखवायचे. पहिल्यांदा समरूप झाले की त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. मग बाजू प्रमाणात घेतल्या की आपल्याला हे उत्तर भेटणार आहे आपल्याला. इथे लक्षात इन ट्रायंगल काय लिहिलं इन ट्रायंगल बी टी ई. इन ट्रायंगल बी टी ई अँड ट्रायंगल काय लिहिलं सी डी टी. सी डी ई. सी डी ई. मराठीत लिहायचं त्रिकोण काय बी टी ई आणि त्रिकोण सी डी ई मध्ये. आता एक तर दाखवलेलंच आहे आपण. काय दाखवलंय हा बी टी ई म्हणजे हा अँगल ह्या सी डी ई शी काय आहे एकरूप आहे. म्हणजे 2 त्रिकोण समरूप करण्यासाठी एक कोण काय झाला आपला कॉन्ग्रुएंट झालेला आहे. मग अजून एक कोण शोधायचा आपल्याला. मग अजून एक कोण शोधला की आपल्या कसोट्या कोणत्या कसोट्या आपल्या कोको कसोटी माहिती आहे तुम्हाला. कोको म्हणजेच अँगल टेस्ट. म्हणजे एक अँगल आपल्याला सापडलेला आहे. दुसरा अँगल शोधायचा आहे. मग आता हाय तसं लिहिलं अँगल बी टी ई. अँगल बी टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय लिहिलं अँगल सी डी ई. इथं लिहिलं काय फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून. काय लिहिलं समीकरण 1 वरून. आता दुसरं तुमच्या लक्षात येतं का बघा. इथं कोणते कोण आहेत ही रेषा पुस्तकात पुरते मी. इथं अपोजिट अँगल दिसतात का तुम्हाला बघा बी ई टी आणि त्याला कोणता एकरूप असणार आहे सी ई डी. हे कोणते असणार आहेत एकामेकाचे विरुद्ध कोण असणार आहेत वर्टिकली अपोजिट अँगल. हे सुद्धा कसे असणार आहेत समान मापाचे. मग कसं लिहिणार अँड अँगल बी ई टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. एकरूप कोणाचे आहे सी ई डी. अँगल सी ई डी. काय लिहिणार कारण वर्टिकली अपोजिट अँगल्स. तुम्ही पूर्ण लिहायचंय. काय लिहायचंय व्हीओ लिहायचं नाही. वर्टिकली अपोजिट अँगल असं पूर्ण लिहायचंय. मी लिहिणार विरुद्ध कोण. काय लिहिणार विरुद्ध कोण समान मापाचे असतात. विको लिहायचं नाही. करायचं काय लिहायचंय विरुद्ध कोण पूर्ण लिहायचंय तुम्ही. मग आता 2 अँगल समान झाले तर हे 2 त्रिकोण कसे असणार आहेत समरूप असणार आहेत. कोणत्या कसोटीनुसार देअरफॉर ट्रायंगल बी टी इज सिमिलर टू ट्रायंगल सी डी ई. म्हणजे काय लिहिणार मराठीत त्रिकोण बी टी समरूप त्रिकोण सी डी. कोणती कसोटी कारण काय कोको कसोटी. ते लिहायचं कोको कसोटी. मराठी इंग्लिशमध्ये काय लिहिणार अँगल टेस्ट. आता मला सांगा एकदा त्रिकोण एकरूप झाले की त्यांच्या संगत बाजू कशा असतात प्रमाण असतात. देअरफॉर काय लिहिणार आपण मग 3 बाजूंच्या जोड्या तुम्हाला लिहिता येतात. कसं लिहिणार बी टी आपण काय लिहिणार सी डी इज इक्वल टू काय लिहिणार टी आपण काय लिहिणार डी इज इक्वल टू काय लिहिणार बी आपण बी छेद काय लिहिणार सी. येते लक्षात. मी इथे काय लिहिणार साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. काय कारण आहे त्याचं साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ह्याला कारण द्यायचं साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स किंवा पूर्ण शब्दात लिहा तुम्ही साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणांच्या बाजू. काय लिहिणार समरूप त्रिकोणांच्या बाजू. मग आता आपले
4 दिलेलं कुठे आहे बघा, डी कुठे आहे बघा, हा डी, डी नंतर बी शोधायचं आपल्याला. डी कुठे आहे, दिसतंय का हे डी. त्यानंतर हे बी कुठे आहे बघा, बी इथं आहे बी. त्यानंतर आपल्याला सिद्ध काय करायचं, सी, आणि सी कुठे आहे बघा, हा सी आहे. त्यानंतर हा टी कुठे आहे बघा, हा टी आहे. मग ही एक जोडी आपण सोडून ह्या 2 जोड्या घेऊ बाजूंच्या. मग कसं लिहिणार आपण, कळलं का आपल्याला जे सिद्ध करायचं ते कोणत्या ह्याच्यात आहे, दुसऱ्या जोडीत आणि तिसऱ्या जोडीत आहे. मग ते बाजू लिहून घेतल्या. कसं लिहिलं, टी अपॉन डी इज इक्वल टू बी अपॉन बी अपॉन काय लिहिलं, सी. आता इथं काय करायचं, फक्त तिरकस गुणाकार करायचं. काय करायचं, तिरकस गुणाकार करायचं. हे डी गुणिले बी केलं, काय केलं, डी गुणिले बी बरोबर हे टी गुणिले काय केलं, सी केलं. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. येते का लक्षात, बघा काय सिद्ध करायचं होतं आपल्याला, हेच सिद्ध करायचं होतं. डी गुणिले बी आहे का तिथं बघा. त्यानंतर टी इथं दिसतोय का टी, आणि हे सी. अशा पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. तर आकृती पूर्ण काढायची तुम्हाला समजावी म्हणून मी काय ती थोडी रफ केलेली होती. काय केले बघा, ह्या 2 रेषापर्यंत समांतर होते सांगितलं. मग हे 2 कोण एकरूप दाखवले पहिल्यांदा. कोणते कोण आहेत ते, व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स, टी आणि डी. हे 2 त्रिकोण आपण काय दाखवले, एकरूप समरूप दाखवले. त्याच्यामध्ये हा डी कोण, ह्या टी कोणाशी, आणि हे विरुद्ध कोण एकरूप दाखवले. मग कोणत्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप झाले, कोको कसोटी, अँगल टेस्ट. मग त्यांच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या. मग ह्या 3 बाजूंच्या जोड्या, त्यापैकी 2 बाजूंच्या जोड्या घेतल्या. आपल्याला जे पाहिजे ते कुठे ते बघितलं आणि मग तिरकस गुणाकार केला आणि हे सिद्ध केलं. एकदम सोप्या पद्धतीने गणित शिकवलेलं आहे. बघा समजतंय का. बघा आता हे 8वं गणित आहे. इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P and AP upon CP is equal to BP upon DP दिले. Prove that triangle ABP similar to triangle CDP असं त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. हा त्रिकोण दिला ABP आणि त्रिकोण CDP हे समरूप आहे दाखवायला सांगितले त्यांनी. ह्या 2 बाजू प्रमाणात दिलेत. पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूंशी प्रमाणात दिलेत. बघा मग काय लिहायचं, हेच घ्यायचं. त्रिकोण ABP व त्रिकोण DCP मध्ये, CDP मध्ये, इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल काय लिहिणार, CDP. मराठीत काय लिहिणार, त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP मध्ये. आता त्यांनी एक हे दिलेलंच आहे की बाजू प्रमाणात आहेत, हे 2 जोड्यात. मग काय लिहिणार, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DE. हे काय आहे आपलं गिवन आहे. काय आहे गिवन, पक्ष आहे दिलेला आहे. ही माहिती काय दिलेले आहे. आता तुमच्या एक लक्षात येईल, तर विरुद्ध कोण तयार होतात बघा. ही मी आकृती रफ करतो व्हिडिओ मध्ये, तुमच्या लक्षात येईल. हा जो अँगल आहे, कोणता अँगल आहे, APB. कोणता अँगल APB आणि समजा CPD. हा जो अँगल आहे काय, एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत. म्हणजे 2 बाजू सापडल्या त्याने त्यांनी समाविष्ट केलेला कोण काय सापडलाय आपल्याला, एकरूप सापडलाय. मी इथे लिहिणार आहे अँड काय लिहिणार, अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय लिहिणार CPD. काय लिहिणार, वर्टिकली अपोजिट अँगल्स. मराठीत काय लिहिणार, विरुद्ध कोण. काय लिहिणार, विरुद्ध कोण. आता मला सांगा, कोणत्या 2 त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण काय झाला, एकरूप झाला. मग कोणत्या कोसटनुसार ते 2 त्रिकोण एकरूप आहेत, तर बाजू बाजू आणि कोण म्हणजे बा को बा. म्हणजे कोणती कसोटी, ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल काय लिहिणार CDP. काय कोणती कसोटी लिहिणार, बाजू कोण बाजू.
कोणत्याही दोन बाजू प्रमाणात असतील व त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल तर काय असणार आहे, कोणती कसोटी, बाकुबा कसोटी. एवढं सिद्ध करायचं होतं आपल्याला. मग काय लिहिणार, साइड अँगल साइड टेस्ट. एवढंच लिहायचं आहे आपल्याला. येते का लक्षात? बघा बघा येते का लक्षात गणित हे. ही आकृती पूर्ण तुम्हाला समजावी म्हणून रफ केलेली होती. ही आकृती पूर्ण बघा. हे असं गणित लिहायचं तुम्हाला. उत्तर अशा पद्धतीने लिहायचंय. बघा आता काय गणित आहे आपलं. पुढचं गणित आहे, आकृती त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोण BAC बरोबर काय दिलाय, कोण ADC. तर सिद्ध करायचं CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. या आकृतीत काय दिले बघा. हा D कोण दिसतोय तुम्हाला, ADC इथे दिलाय बघा. ADC तो कोणाबरोबर आहे, BAC. BAC म्हणजे हा पूर्ण त्रिकोण आहे. हा पूर्ण कोण आहे दिसतोय का तुम्हाला. BAC म्हणजे हा पूर्ण एक कोण आहे आणि तो कोणावर समरूप आहे, एकरूप आहे, अँगल ADC. अँगल ADC म्हणजे हा ADC ह्याच्यावर एकरूप आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय घेऊ, तेच दोन त्रिकोण घेऊ. त्रिकोण BAC आणि त्रिकोण ADC मध्ये इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. आता तुम्हाला जे दिलंय ते आधी लिहू. काय दिलंय, एक कंडिशन दिलेली आहे ऑलरेडी, अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. हे काय गिवन आहे आपलं, काय गिवन किंवा दिलेले आहे. आता तुमच्या लक्षात येईल ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा BAC आणि कोणता कोण आहे, ADC. याच्यामध्ये हा जो कोण आहे दोन्ही त्रिकोणामध्ये हा BAC आणि DAC मध्ये हा C कोण काय आहे, सामायिक आहे. काय सामायिक आहे. मग तो लिहिणार आपण. कसं घ्यायला लागेल आपल्याला, कसं घ्यायला लागेल, D अँगल DCA किंवा ह्याच्यातला अँगल घेऊ पहिल्यांदा, अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय लिहिणार, अँगल DCA. त्याला कारण काय देणार, कॉमन अँगल. काय देणार कारण, कॉमन अँगल, सामायिक कोन. आता तुमच्या लक्षात येईल की कोणत्या दोन त्रिकोणाचे दोन कोन एकरूप झालेत. मग दोन कोन एकरूप झाले की ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार, कोन आणि कोन अँगल टेस्टनुसार समरूप असतात. इथे लिहायचं देअरफॉर ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. कोणती कसोटी लिहिणार, अँगल टेस्ट, कोको कसोटी. काय लिहिणार, कोको कसोटीनुसार एकरूप आहे. आता कोणते दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाण असतात. मग त्या संगत बाजूच्या तीन जोड्या आपल्याला भेटतील, ते लिहून घेऊ पहिल्यांदा. मग कसं लिहिणार, BA आपण काय लिहिणार, AD. हे तुम्हाला जमलं पाहिजे बरं का बाळांनो आता लिहायला. BA अपॉन AD. त्यानंतर AC आपण काय लिहिणार, AC अपॉन DC. आणि त्यानंतर काय लिहिणार, BC अपॉन AC. ह्याला काय लिहिणार, sides of similar triangles are in proportion. काय लिहिणार, sides of similar triangles are in proportion. येते लक्षात. मग काय लिहिणार मराठीत, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात, संगत बाजू प्रमाणात असतात असं लिहायचं. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. आता आपल्याला काय काय दिले बघा. आपल्याला पाहिजे CB CD. कुठे आहे CB आणि CD, CD म्हणजेच काय, CD म्हणजेच DC. आणि CB कुठे आहे बघा, CB इथं आहे. CB म्हणजेच BC. इथे लक्षात. ह्या दोन जोड्या घ्याव्या लागतील आपल्याला. हे बघा CB आणि CD. म्हणजे CA इथं आहेच, CA म्हणजेच AC. मग ह्या दोन जोड्या घेऊ आपण. ही जोडी कॅन्सल करून हे दोन जोड्या घेऊ. कशी लिहिणार पुढं मग बघा, कसं लिहिणार, AC अपॉन DC. देअरफॉर AC अपॉन DC इज इक्वल टू काय लिहिणार, BC अपॉन AC. माझा इथं काय होणार, तिरकस गुणाकार AC गुणिले AC काय होणार आहे, AC गुणिले AC बरोबर
DC गुणिले BC, मग AC गुणिले AC किती येणार आहे, AC चा वर्ग बरोबर DC गुणिले BC. मग आता AC चा वर्ग म्हणजे काय लिहू शकतो आपण, CA चा वर्ग. हे उलट केलं तरी चालतंय, CA चा वर्ग. हे DC च्या ऐवजी काय लिहिणार, DC च्या ऐवजी CA लिहिलं, CD लिहिलं, काय लिहिलं CD. हे BC च्या ऐवजी काय लिहिलं CB. बघा हेच आपल्याला पाहिजे होतं, इथं दिलेलं आहे, दिसतंय का, CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. बघा लक्षात येते का तुमच्या. काय घेतलं आपण इथं, पहिल्यांदा हा कोण एक रूप दिलेला आहे तो लिहिलेला आहे, अँगल ADC हा दिसतोय का, ADC हा अँगल. आणि त्यानंतर कोणता अँगल घेतला त्याला एक रूप BAC एक रूप घेतला ते दिलेलं आहे. त्यानंतर काय घेतलं आपण, हा जो अँगल दिलेला आहे कोणता, अँगल C, म्हणजे BAC मध्ये आणि DAC मध्ये हा C अँगल काय आहे, कॉमन आहे दोन्ही त्रिकोणामध्ये, तो घेतला. मग कोको सोडूनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप झाले की त्यांच्या संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या कशा असतात, प्रमाणात असतात. मग 3 जोड्यापैकी आपल्याला पाहिजे त्या 2 जोड्या घेतल्या आणि आपल्याला अपेक्षित उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट बाळांनो 1.3 बघितलेला आहे.